नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आणि विशेषतः पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या. जर तुम्ही चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज दिनांक 12 नोव्हेंबर, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच NDA खडकवासला यांच्या नवीन कमांडर पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि ही झालेली आहे व्हाईस ऍडमिरल अनिल जग्गी यांची. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघूया. याच्याबद्दलची माहिती बघूया. बघा, व्हाईस ऍडमिरल अनिल जग्गी यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या म्हणजेच NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या कमांडर म्हणून पदभार स्वीकारला. कधी स्वीकारला? 1 नोव्हेंबर 2025 ला. कुठे आहे अकॅडमी? नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला, पुणे या ठिकाणी. त्यांनी व्हाईस ऍडमिरल गुरुचरण सिंग यांची जागा घेतली. म्हणजे आधीचे कोण होते? गुरुचरण सिंग. आणि यापूर्वी ते महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग होते. कोण? गुरुचरण सिंग नाही, अनिल जग्गी. ते तोफखाना आणि क्षेपणास्त्र तज्ञ आहेत. भारतीय नौदल अकादमी, गोवा येथील माजी विद्यार्थी. 1 जानेवारी 1993 रोजी भारतीय नौदलात लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयात नौदल सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतीय हवाई दलाचा वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? आणि हा होतो 8 ऑक्टोबर. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतेच कोण निवडून आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आमदार प्रवीण दरेकर. ऑप्शन सी. बघा, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार प्रवीण दरेकर यांची निवडणूक झाली 9 नोव्हेंबर 2025 ला. वरळी, मुंबई या ठिकाणी निवडणूक झाली. तर विजय झाला प्रवीण दरेकर यांचा. पराभूत झाले रणजित सावरकर. प्रवीण दरेकर आणि जय कवळी यांच्या पॅनलने 27 जागांच्या वर विजय मिळवला. म्हणजे 27 पैकी 27 जागा यांनी मिळवल्या, पूर्णच्या पूर्ण पॅनल. आणि यांचं कार्य काय आहे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचं? तर राज्यातील बॉक्सिंग खेळाचा विकास करणे. बघा, प्रश्न क्रमांक 4, नोव्हाक जोकोविचने ATP 250 वांडा फार्मास्युटिकल हेलेनिक चॅम्पियनशिप मध्ये कोणाचा पराभव केला? तर यांनी पराभव केला लोरेन्झो मुसेटी. बघा, नोवाक जोकोविचने कारकिर्दीतील 101वा ATP टूर लेव्हल किताब जिंकला. दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी ही कामगिरी केली. ही स्पर्धा होती वांडा फार्मास्युटिकल हेलेनिक चॅम्पियनशिप ATP 250. इटलीचा लोरेन्झो मुसेटीचा त्यानं पराभव केला. ओपन एरामध्ये सर्वाधिक किताब जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यानं 3रं स्थान मिळवलं. जिमी कॉर्नर्स 109, रॉजर फेडरर 103, नोवाक जोकोविच 101. तर जोकोविचने हार्ड कोर्टवर 72वा किताब जिंकून रॉजर फेडररचा विक्रम मोडला. तर नोवाक जोकोविच 38 वर्ष आणि 5 महिने या वयात ATP टूर किताब जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. प्रश्न क्रमांक 4, ऑपरेशन फाल्कन कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हे आहे आसाम या राज्याशी संबंधित. ऑप्शन ए. ऑपरेशन फाल्कन आसाम राज्य सरकारने सुरू केले आहे. गेंड्यांना संरक्षण देण्यासाठी हे सुरू केलेलं आहे. 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. 2025 मध्ये चर्चेत आहे कारण शिकार खूप कमी झाली गेंड्यांची. ठीक आहे, आतापर्यंत 42 शिकारी अटक करण्यात आले. 2025 मध्ये एकाही गेंड्याची शिकार. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 6, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग यांचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. कलम 148. ऑप्शन डी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्वाची कलम एकदा बघून घेऊया. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कलम 76, 88 आणि 105 यामध्ये यांचा उल्लेख आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग कलम 148 यांचा उल्लेख आहे. म्हणजे यांच्या पदाचा
की असं एक पद आपल्या देशामध्ये असेल, असा त्या घटनेमध्ये उल्लेख आहे. तर राज्याचे महाधिवक्ता एजीएस यांचा उल्लेख आहे कलम 165 मध्ये. तर भारतीय निवडणूक आयोगाचा उल्लेख आहे कलम 324 मध्ये. भारतीय वित्त आयोगाचा आहे कलम 280 मध्ये. वस्तू आणि सेवा कर परिषद जीएसटी परिषद कलम 279 ए मध्ये. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कलम 338, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग कलम 338 ए, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग 338 बी, भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी कलम 350 बी, संघ लोकसेवा आयोग कलम 315 ते 323, राज्य लोकसेवा आयोग कलम 315 ते 323. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. 2026 च्या T20 वर्ल्ड कपचे आयोजन कोणते देश संयुक्तपणे करणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. ठीक आहे. प्रश्न ठीक आहे. याचं आयोजन भारत आणि श्रीलंका दोन देशांमध्ये होणार आहे. ठीक आहे. एकूण 20 संघ सहभागी. भारताने 2 वेळा हा T20 पुरुष वर्ल्ड कप जिंकलेला आहे, 2007 मध्ये आणि 2024 मध्ये. ठीक आहे. वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि भारत यांनी सुद्धा प्रत्येकी 2 वेळा जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे पहिले राज्य कोणते? आणि हे राज्य आहे गुजरात. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य बनले आहे. याचा उद्देश आहे आदिवासी समुदायांमध्ये आढळणारे आजार समजून घेणे आणि चांगले उपचार प्रदान करणे. गुजरातमधील 17 जिल्ह्यातील 2000 आदिवासी व्यक्तींच्या जिनोमचे अनुक्रमण हे करणार आहे. तर गुजरातमध्ये बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प 2025-26 च्या गुजरात राज्य बजेटमध्ये मंजूर करण्यात आला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल हे आहेत. तर गुजरातचे राज्यपाल आहे आचार्य देवव्रत, जे महाराष्ट्राचे सुद्धा राज्यपाल आहेत. गुजरातच्या विधानसभेमध्ये 182 जागा आहेत, राज्यसभेमध्ये 11 जागा आहेत, लोकसभेमध्ये 26 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 9. बालोद हा देशातील पहिला कोणता जिल्हा ठरला आहे? आणि हा ठरला आहे बालविवाह मुक्त जिल्हा. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9च बघा, बालोद हा जिल्हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनला आहे. राज्य सरकारने याची घोषणा केली. सर्व 436 ग्रामपंचायती आणि 9 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना औपचारिक प्रमाणपत्र दिलं आहे. गेल्या 2 वर्षात बालोद जिल्ह्यात बालविवाहाचे एकही प्रकरण नाही. छत्तीसगड बद्दलची माहिती बघूया. राजधानी आहे रायपूर किंवा नवा रायपूर सुद्धा याला म्हटलं जातं. स्थापना आहे 1 नोव्हेंबर 2000. मध्य प्रदेशामधून हे वेगळं झालेलं आहे. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई किंवा सहाय, सॉरी साई झालंय, सहाय, विष्णुदेव सहाय. राज्यपाल आहे रामीन डेका. विधानसभा आहे त्या 90, विधानसभेच्या जागा आहेत म्हणजे आमदार आहेत 90, लोकसभा आहेत, लोकसभेच्या जागा आहेत 11 म्हणजे खासदार, आणि राज्यसभेचे 5 जागा आहेत. ठीक आहे, तो ये याद रखने का. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 10. COP30 कोणत्या देशात आयोजित होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. सॉरी चुकलं, ब्राझील या ठिकाणी होणार आहे. तरीच म्हटलं COP30 कोणत्या देशात आयोजित होणार आहे? ब्राझील या ठिकाणी. बघा, COP30 चे आयोजन ब्राझीलमध्ये 30वी संयुक्त राष्ट्राचे हवामान बदल कॉन्फरन्स आहे 2025 मध्ये होणारी. ठिकाण आहे बेलम शहर, ब्राझील. दिनांक 10 ते 21 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार आहे. बेलम शहर हे अमेझॉन रक्तवाहिनीकडे जाणारे दरवाजे म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. तर ब्राझीलचे अध्यक्ष आहेत आंद्रे कोरिया डो लागो. बघा, बेलम शहराला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर अमेझॉनचे प्रवेशद्वार. ऑप्शन ए असे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा. 7 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ कोण, ज्यांनी DNA ची रचना शोधून काढली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जेम्स डी वॉटसन.
ऑप्शन सी. DNA संरचना शोधणारे जेम्स टी वॅटसन यांचे निधन. जन्म 6 एप्रिल 1928 शिकागो. निधन 7 नोव्हेंबर 2025 ला झालं. वयाच्या 97व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 1953 ला वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी मिळून डीएनएच्या संरचनेचा शोध लावला. डीएनए दुहेरी हेलिक्स संरचनेचा शोध त्यांनी लावला. 1962 वॉटसन, क्रिक आणि मॅरिन विलिंग्स यांना नोबेल पुरस्कार. ते हार्वर्डमध्ये प्राध्यापक, स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेचे संचालक. त्यांची पुस्तके द डबल हेलिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ द जीन. प्रश्न क्रमांक 13. हुरून इंडिया फिलॅन्थ्रोपी लिस्ट 2025 मध्ये भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती कोण ठरले? आणि हे ठरले शिव नाडर आणि कुटुंब. ऑप्शन बी. बघा, भारतातील सर्वात दानशूर व्यक्तींची यादी कोण प्रसिद्ध करतं? हुरून इंडिया फिलॅन्थ्रोपी लिस्ट 2025. एकूण देणगी 10,380 कोटी. 191 दानशूर व्यक्तींनी एवढे पैसे दान केलेले आहे 2025 या वर्षात. तर त्यामध्ये प्रथम शिव नाडर आणि त्यांचं कुटुंब, त्यांनी 2,708 कोटी रुपये दान केले. मुकेश अंबानी आणि कुटुंबाने 626 कोटी रुपये दान केले. तर बजाज कुटुंबाने 446 कोटी रुपये दान केलेले आहे. तर हे टॉप 3 लोक आहेत. प्रश्न क्रमांक 14 बघूया. 47वी जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 कोणत्या देशात होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. बघा, जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन भारतात होणार. आवृत्ती आहे 47वी. भारतात 4थ्या वेळी आयोजन पीपल्स आर्म रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया पाफीद्वारे. तर पाफीचे अध्यक्ष आहे प्रीती झांगिया. दिनांक सुमारे 75 देशांमधून 1500 ते 2000 येथे भाग घेण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. NHPC नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण आहेत? आणि हे आहेत प्रीती झांगिया. ऑप्शन बी. बघा, NHPC चा 50वा स्थापना दिवस आहे. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन स्थापना आहे 7 नोव्हेंबर 1975 ची. मुख्यालय आहे फरीदाबाद, हरियाणा. 2008 मध्ये मिनीरत्न कंपनीचा दर्जा मिळाला. 2024 मध्ये नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला. कार्य आहे जलविद्युत, सौर, वारा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रात. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.